आपण कोकोनट ऑइल वापरतो, पण ते किती टक्के शुद्ध असेल बरं? आज मी नॅचरल होममेड ऑइल बनवणार आहे आणि ती सगळी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. इथे मी 2 नारळ घेतले आहेत. ते व्यवस्थित खिसून किंवा कापून मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी ॲड करून पूर्णपणे लिक्विडी टेक्स्चर येईपर्यंत वाटून घ्या. आणि एक मीडियम साईजचा टोप घ्या, जाड टोप घ्या आणि त्यावर जाळी आणि जाळीवर स्वच्छ सुती कपडा ठेवून नारळाचं निघालेलं सगळं दूध पूर्णपणे काढून घ्या. आणि गाळून झालेला उरलेला चोथा फेकून देऊ नका. निघालेला सगळा चोथा परत मिक्सरमध्ये फिरून पुन्हा निघेल तेवढं दूध काढा. त्यामुळे नारळाचा पूर्ण अर्क आपल्याला मिळतो. आणि हे दूध निघालेलं एका व्यवस्थित भांड्यात काढून ठेवा आणि हे दुधाचे पातेलं रात्रभर फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी काढा. पातेलं बाहेर काढल्यानंतर तुम्हाला असा वरती जाड थर पाहायला मिळतो आणि सगळं पाणी खाली जातं. ही जी क्रीम तयार होते त्याचंच आपल्याला तेल बनवायचं आहे. ज्या प्रकारे तुम्ही तूप बनवायची प्रक्रिया प्रोसेस करता तशीच सेम आपण तेल बनवायची सेम प्रोसेस करणार आहोत. त्यासाठी आपल्याला एक जाड बुडाची कढई लागणार आहे आणि ती एक जाड बुडाची कढईमध्ये फक्त पांढरी क्रीम जी आपल्याला वरती भेटलेली आहे ती टाकायची आहे. जर तूप करताना आपण सतत हलवत असतो त्याच प्रकारे ही क्रीम टाकल्यानंतर सतत त्या क्रीमला हलवत राहायचं आहे आणि हळूहळू या प्रकारे त्याचं तेलात रूपांतर होतं. जास्त हलवल्याने आपल्याला बेरी कमी मिळते आणि तेल जास्त निघतं. त्यामुळे जितकं शक्य होईल तितका वेळ तुम्ही हलवत राहा. त्यानंतर तुम्ही बघू शकता की कसं दुधाचं रूपांतर, नारळाच्या दुधाचं रूपांतर हळूहळू या प्रकारे तेलात होतोय.
तयार झालेलं ते तेल पूर्णपणे गार होऊ द्यात आणि एका काचेच्या बाटलीत किंवा जे तुमच्याकडे अवेलेबल असेल त्यामध्ये गाळून भरा. या ऑइलमध्ये मी टी ट्री इसेन्शियल ऑइल आणि लव्हेंडर इसेन्शियलचे 5-5 ड्रॉप टाकले आहेत. जर तुमच्याकडे कोणतेही इसेन्शियल ऑइल्स किंवा खास करून टी ट्री इसेन्शियल ऑइल किंवा लव्हेंडर इसेन्शियल ऑइल असेल अवेलेबल तर ते तुम्ही टाकू शकता, नाही तर प्लेन यूज केलं तरी चालेल.